आता पुढे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं असा आग्रह धरलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांनी। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आणि प्रफुल्ल पटेल आणि या संदर्भात सुनेत्रा पवार यांची भेट झाली असंही कळतंय। लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित केली जाईल अशी ही माहिती समोर येतेय। आपल्यासोबत प्रशांत लीला फोन लाईनवरून जोडले गेलेत। प्रशांत, असं समजतंय की आता सुनेत्रा पवार पुढे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, त्याबद्दल चर्चा सुरू आहे, अधिक माहिती द्याल? संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी आग्रह धरल्याची माहिती पुढे आलेली आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनेत्रा पवार यांची भेट देखील घेतली असल्याची माहिती पुढे आली। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधिमंडळ पक्षाची देखील बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली। याचा अर्थ असा होतो की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो प्रयत्न आहे की जी पवारांची जी अजित पवार आहे यांच्यानंतर आता त्यांच्या घराण्यातून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री व्हावं यासाठी सर्व मंत्र्यांनी जो आग्रह धरला त्याला आता कशा पद्धतीनं यामध्ये राजकारण पाहायला मिळतं हे देखील पाहणं त्याची महत्त्वाचं असणार आहे। पण दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतात का, की हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात आता उभे राहतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद प्रशांत सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय खरं तर हा अत्यंत चर्चेचा मुद्दा आहे। काल दादांचं निधन झालं आणि त्यानंतर आज हा प्रश्न पुढे येतोय, त्यांच्या जागी कोण? दादांचं पद उपमुख्यमंत्रीपदी आता कोण बसणार? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि दादांचा गट एकत्र होणार, की या गटाच्या स्वतंत्र उपमुख्यमंत्री होणार? आणि मग त्या ठिकाणी कुणाची वर्णी लागू शकते, कोणती नावं चर्चेत आहेत याबद्दलही चर्चा सुरू आहेत। मात्र सध्याची ही बातमी आपल्या समोर येते, सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदी बसावं अशी आग्रहाची मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। तेव्हा इथे पुढे त्या काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी त्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत, मात्र पुढच्या काही दिवसातच हे चित्र स्पष्ट होईल आणि पुढे राज्याच्या राजकारणामध्ये काय होणार हा पट सुद्धा स्पष्ट व्हायला मदत होईल। तेव्हा सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे, मात्र अगदी काही दिवसातच याबद्दलची स्पष्टता येईल। त्याबद्दल लवकरच एक बैठक सुद्धा आयोजित केली जाते आणि या बैठकीमध्ये याबद्दल स्पष्टता मिळेल असं कळतंय। प्रफुल्ल पटेलांनी त्यांची भेट घेतली होती, मात्र कोणत्या नेत्यांचा आग्रह आहे हे अजून स्पष्ट झालं नाही। तरी सुद्धा सुनेत्रा पवार या पुढच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असतील हे मात्र स्पष्ट होऊ शकतंय। अशा प्रकारची घटना घडू शकते, तेव्हा राज्याला एक पहिली उपमुख्यमंत्री मिळू शकते असंही कळतं।